हे. नमस्कार, मी आहे शुभांगी आणि ही आहे माझी नात साची. तर आज मी माझ्या नातीला पनीरची भाजी कशी बनवायची ही शिकवणार आहे. मी तिला आधीमध्ये शिकवत असते भाजी पोळी वगैरे बनवायला, पण ठरवले की आज आपण एक व्हिडिओ काढूया त्याचा. आणि ती आहे अभ्यासात हुशार, पण मला तिला स्वयंपाकात सुद्धा हुशार करायचं आहे. त्यामुळे मी तिला जे काही घरगुती साहित्य आहे, बाहेरचं काही विकत नाहीये, पनीर सुद्धा घरगुतीच आहे, बनवलेलं आहे हे. आणि त्यापासून तिला बनवायला शिकवणार आहे मी. आणि तर चला आपण बनवायला घेऊया पनीरची भाजी. चला आता आपण पाहूया पनीरची भाजी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते काय काय आहे ते. खडा मसाला, जिरं, लसूण आलं पेस्ट, चटणी, गरम मसाला, धनेपूड, हळद, मीठ, शाई आणि हे किसलेलं पनीर. हे आहे कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि पनीर. आणि हे आहे कांदा आणि काजू. याला एक 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. आई पहिला काय करायचं? पहिल्यांदा हे काजू आणि कांदा आहे ना ते उकळायला ठेवायचं. ठेव इकडं. तर सगळ्यात आधी आपण आहे ना कांदा आणि जे काजूचं आपण पाण्यात ठेवलेलं आहे ना ते उकळून घ्यायचं 5 मिनिटांसाठी. मग तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला आहे ना 2 चमचे कढईत 2 चमचे तूप घालून आहे ना आपलं पनीर फ्राय करून घ्यायचा. म्हणजे एकाच वेळेस 2 गोष्टी होतील. घाल त्यामध्ये. अजून घे. अजून अजून हे बघ उरलं की आपल्याला भाजीला वापरता येते. ओके. तर आपण आधी पनीर फ्राय करून घेऊयात आणि मग पुढची प्रोसेस करूयात. हळू 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 उडेल हळू हळू. ओके. हे किती वेळ फ्राय करायचं आहे? ते ब्राऊन कलर येऊ तोपर्यंत. तर किती वेळ लागेल ब्राऊन कलर? लगेच होतं, जास्त नाही वेळ लागत. तर आपला हा पनीर आहे ना भाजून झालाय. तर आपण ह्याला काढून घेऊयात आणि पुढचं जे पण आपल्याला मसाले टाकायचे ते टाकून घेऊयात. हळूहळू कर. हळूहळू. हा प्लेट इथं तर. ओके. ओके. हा तर आता अजून थोडस तूप घाल त्यात. हा थोडस तूप किती? घाल. 1 चमचा घाल. हा. ओके. ओके दे. आता पहिल्यांदा जिरे घाल. थांबते हे होऊ दे. त्याच्यात कसं काय घालायचं? जिरे. जिरं किती? पूर्ण घालू? हा सगळं घाल. ओके. थांब. जिरं भाजल्यानंतर खडा मसाला टाक. खडा खडा मसाला मसाला टाक. सगळं एकत्र हा घालू? सगळं टाक एकत्र. टाक. ओके. जरा भाजते. किती वेळ ठेवायचं ह्याला? आता कांदा टाक. झालं ते होते लगेच. लगेच होतं? आता कांदा घाल. पकडून आलो एक हाताने पकड. तर साची जोपर्यंत कांदा भाजून होतोय ना तोपर्यंत आपण हे काजू आणि कांद्याची पेस्ट करून घेऊ. ह्यामध्ये घालून घेतो. हा चिमट्याने पकड. तर आता साची टोमॅटो घाल त्यामध्ये. चांगला हलवून घे. हळद घाल. सगळी हलव. हा सगळी घाल. ओके. हलव. तर आता सगळे मसाले त्यात टाकून घ्यायचं. हे टाक. गरम मसाला टाक. गरम मसाला, चटणी, मीठ. आता हलवून
तर आता ही पेस्ट टाकून घे. हलवून घे सगळं. तर आता हे सगळं तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पनीर घालून घेऊ. घाल पनीर. सगळं घालू? घालून घे. त्याच्यावर हे घाल, क्रीम घाल. क्रीम घालू? कोथिंबीर घाल. सगळी? सगळी घाल. म्हणजे असं थोडंसं हे किसलेलं पनीर आहे ना, ते पण थोडंसं घालून घे. आपली भाजी आहे ना थोडी कोरडी वाटते, तर आपण याच्यात दूध ऍड करून आहे ना ग्रेव्ही सारखं बनवूयात. आहे दूध? घे थोडं घाल. बस. आता हलवून घे. हा. मित्रांनो, आपली पनीरची घरगुती पदार्थांनी बनवलेली भाजी तयार आहे. ऑफकोर्स टेस्टी झाली असणार, कारण की मी बनवलेले सगळे पदार्थ टेस्टीच असतात. आणि आई काहीतरी बोलणार आहे ना. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आम्हाला बनवायला थोडंसं काय काय करते प्रोत्साहन मिळेल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आईचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ बनवायला आई नाही बोलत होती, पण ती हा व्हिडिओ चांगला केली, कारण की मी तिच्या मागे लागलेले कर 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 म्हणून. नर्वस होती पण छान केला. तुम्हाला आमचं सेटअप दाखवू का कसं आहे तर. इकडे बघा, हे आमचं इकडे आम्ही बॉक्समध्ये लाईट लावून, इकडे लाईट लावून, सगळं फ्लॅश लावून वगैरे आम्ही व्हिडिओ केला. आम्ही जास्त काही पेशंट दुसऱ्या ते लाईट्स घ्या ह्या घ्या त्याच्यात इन्व्हेस्ट करत नाही, कारण की घरात बनवता येतं तर कशाला. मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा आणि आमचा व्हिडिओ बघत राहा. तर बाय.